चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. Good morning, sir. Very good morning. Let me share the screen. Okay, so in last session, guys, we talk about operators in Java, right? Okay. Now, ऑपरेटर आपले काही राहिलेत. ओके, ते ऑपरेटर आपण कंप्लीट करू. ठीक आहे, and then we'll go ahead. So screen is visible. I hope everyone can see my screen. So look at this. There is something input function we saw, right? And also data types. Okay, and there are two types of operator, arithmetic and relational. हे आपलं झालंय, correct? Yes, very good morning. दोन ऑपरेटर आपले काल झाले होते, अरिथमॅटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर. लेट्स ओपन द VS कोड. हाऊ टू ओपन द VS कोड? तुम्ही जे फोल्डर बनवलंय ऑन द डेस्कटॉप, वी हॅव वन फोल्डर अँड जस्ट ओपन दॅट फोल्डर. लेट मी ओपन दॅट फोल्डर. ओपन करायला आणि जस्ट राईट हिअर CMD. ओके, येस, जस्ट राईट कोड स्पेस डॉट. हे लिहिलं रे लिहिलं, काय होईल रे? VS कोड मध्ये हे फोल्डर ओपन होईल अँड दीज आर युअर फाईल्स. ओके, पी वाय नाव. काल आपण ऑपरेटर्स मध्येच आहोत, राईट? येस. सो देर आर रिलेशनल ऑपरेटर. To check the relationship between two operands, we are going to use relational operator. रिलेशनल ऑपरेटरचं काम आहे रिलेशनशिप चेक करणं. काय चेक करणं? रिलेशनशिप. मग हे जी रिलेशनशिप आहे पुढे आपल्याला खूप यूज होणार आहे. मी त्याचा काही यूज दाखवतो तुम्हाला. लेट्स सी. There are two something called variables. First of all, I am taking username. Okay, and username is something Adi, and there is password. Password is something 1212. Okay, so now I want to check is username and password is matching or not. Okay, त्यासाठी आपण काय करणार? Just write the print and we can use your username equal Adi. Okay, let's check out username is Adi or not. जर हे मॅच झालं तर काय रिटर्न करेल? ट्रू रिटर्न करेल. सिंपल आहे. इफ इट इज मॅच इट विल रिटर्न ट्रू. ओके, हे युजर नेम आणि तुम्ही दिलेलं इथं युजर नेम, इज इट मॅच ऑर नॉट? जर मॅच झालं तर ट्रू, नाहीतर फॉल्स. कॅन यू चेक इट? लुक ॲट दिस, वी आर गेटिंग ट्रू. म्हणजे काय? दिस युजर नेम अँड दिस वन इज मॅच्ड. इफ आय राईट आदी, कॅपिटल आदी, नाउ कॅन यू चेक इट? व्हॉट इट इज सेइंग? फॉल्स. Username is not matched with this username. And same for the password, you can check. Password equal, let's say I'm checking 1212. So password is matching or not? Matching, right? So it will return true. Look at this. Okay, so for that we can use the relational operator. There is equal to that. Let's say I want to check greater than because आपण real time मध्ये use करणार. Let's suppose there is a something called marks. Okay, and I'm giving marks as 95, and here we can check if marks are greater than 90. Okay, then it will return the true, otherwise it will return the false. So now it is giving true, that means marks 95 greater than 90, right? If I say marks are greater than 98, so now condition will become false. Marks are 95, it's not greater than 98, correct? ओके, याच कंडिशन आपल्याला इफ मध्ये टाकायच्यात आज. ओके, आता आपण डायरेक्टली प्रिंट मध्ये टाकतो, बट इफ मध्ये टाकून वी कॅन एक्झिक्यूट आवर कोड ऑन द बेस ऑफ कंडिशन ओनली. ओके, बट रिअल टाइम मध्ये आपण याचा असा यूज करू शकतो मित्रांनो. ओके, लेट्स से समटाइम आपण लेट्स से बँकिंग ऍप्लिकेशन बनवतोय, तिचं युजर कोण आपण बॅलन्स घेतला, तर युजर बॅलन्स काय टाकेल वी डोंट नो, राईट? युजरने बॅलन्स दिला -200. वी नीड टू व्हॅलिडेट दिस बॅलन्स, राईट? सो फॉर दॅट व्हॉट वी कॅन राईट, बॅलन्स जर लेस दॅन 0 असेल त्या ठिकाणी विड्रॉ व्हायला नाही पाहिजे, करेक्ट? जो जी अमाऊंट युजर डिपॉझिट साठी देतोय किंवा विड्रॉ साठी देतोय, नाही झालं पाहिजे. इफ बॅलन्स इज लेस दॅन 0, सी इट इज सेइंग बॅलन्स इज लेस दॅन 0, ट्रू. दॅट मीन्स कंडिशन ट्रू का आली? कारण बॅलन्स जो आहे 0 पेक्षा लहान आहे. ओके, देन If लिहायचं if तुम्ही print लिहिले. काय 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 झालं? एनी क्वेश्चन? बोला ना, क्वेश्चन काय तुमचं? No. ओके, या. सो
I'm just showing how we can use less than, greater than relational operators in real time. याचा यूज if मध्ये आपण पुढे करणार आहोत. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. जस्ट नाव अंडरस्टँड द कॉन्सेप्ट. व्हॅन इट इज गिविंग ट्रू, व्हॅन इट इज गिविंग फॉल्स, हे लक्षात घ्या आता सध्या तरी. कधी हा ट्रू देतो, कधी हा फॉल्स देतो. ओके, फाईन. Now, guys, let's go for the next operator. That is something called logical operators. When exactly we are going to use the logical operators? लॉजिकल ऑपरेटर कधी यूज करतात? रिलेशनल कळालं आपल्याला, रिलेशनशिप चेक करायचे. And also one thing you need to understand, to write only one condition. To write only one condition. We can at a time, only one condition at a time, we can use relational operators. रिलेशनल एका टाइमिंगला एकच कंडिशन आपण लिहू शकतो मित्र. कॅन यू चेक इट बाय युझिंग दिस रिलेशनल ऑपरेटर? ही किती कंडिशन आहे, याला कंडिशन म्हणतात. इफ यू आर युझिंग लेस दॅन, ग्रेटर दॅन और वॉट एव्हर रिलेशनल ऑपरेटर्स जर तुम्ही यूज करत असाल, इट विल बिकम अ कंडिशन. लक्षात ठेवा, कंडिशन अँड स्टेटमेंट देर इज अ डिफरन्स. व्हॉट डू मीन बाय कंडिशन? कंडिशन कशाला म्हणा? सिंपल सिंपल वर्ड असतात बट कन्फ्युजन होतं. कंडिशन म्हणजे काय बघा, if the statement is contain relational operators, is known as is known as is known as कंडिशन, त्याला कंडिशन म्हणतात. स्टेटमेंट मध्ये जर तुम्हाला रिलेशनल ऑपरेटर दिसला रे दिसला, डोळे झाकायचं आणि काय म्हणायचं, हे कंडिशन आहे. फॉर एक्झाम्पल 10 लेस दॅन 20, दिस इज कंडिशन. This is condition, guys. But if you are writing something like this, print hello, this is not condition, this is a statement. त्याला काय म्हणायचं? Statement. Line of code is nothing but statement. Okay. And if you are writing multiple lines of code, these are called statements. Statements. एकापेक्षा जास्त. And what is condition? If you are using relational operator. So this is condition. This is condition. Okay. आता आपण काय म्हणलो, by using relational operator we can write only how many conditions? Only one condition. एकच कंडिशन ऍट अ टाइम लिहिता येते. बट मल्टिपल कंडिशन मला चेक करायचे, एका कंडिशनने भागत नाहीये. आपल्या सुद्धा मल्टिपल कंडिशन्स असतात रिअल लाईफ मध्ये, असतात की नाही? कंडिशन काय काय असतात? खूप सारे असतात. जसे की आपल्याला घरचे सांगतात, पहिली गोष्ट, तुला 12वीला चांगले मार्क्स पडले पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगतात, की असं झालं पाहिजे, राईट? मगच तुला त्या ठिकाणी आम्ही काही मोबाईल देऊ, गाडी देऊ, right? म्हणजे कंडिशन असतात. इव्हन तुमच्या सुद्धा कंडिशन असतात, राईट? प्रत्येक ठिकाणी कंडिशन असते. एका कंडिशनवर जर भागलं नाही तर आपण काय करतो? सेकंड कंडिशन लावतो. म्हणजे आपण म्हणतो 2 कंडिशन आहेत माझ्या. या कंडिशन झाल्या तरच मी लाइक फिरायला येणार किंवा आपण फिरायला जाऊ. 2 कंडिशन माझ्या सॅटिस्फाय झाले पाहिजे. पहिली कंडिशन, की बाबा खर्च कमी आला पाहिजे. बजेट जास्त नाहीये. धिस इज माय फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, माझा मित्र माझ्यासोबत पाहिजे. देन ओन्ली मी फिरायला येईल. 2 कंडिशन आहेत, राइट? याच्यातली एक जरी सॅटिस्फाय नाही झाली, तुम्ही काय म्हणता? नो, नको बाबा, सहलच ना, आपलं फिरायला जायचं नको. सो मल्टिपल कंडिशन्स लिहिण्यासाठी मग त्या 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त असतील गाईज, वी नीड टू गो फॉर समथिंग कॉल्ड लॉजिकल ऑपरेटर्स. Why logical operators came into the picture? The reason is that at a time I want to check multiple conditions. Look at this. If we want to check multiple conditions at a time, then we can use logical operators. At a time, multiple conditions I want to check. ओके, याच्यामध्ये कोणकोणते ऑपरेटर्स येतात? 10. सगळ्यात पहिला ऑपरेटर येतो, त्याचं नाव आहे अँड. दुसरा येतो, त्याचं नाव आहे ऑर. तिसरा येतो, त्याचं नाव आहे नॉट. Not simple. So these are 3 operators came into the logical operators. One is and, it's treated as a logical and. Then we have a or and we have a not. हे 3 ऑपरेटर येतात. आता मल्टिपल कंडिशन कशी लिहू शकतो आपण याने? लेट मी शो यू. So here I am creating one more file, that is logical.py. Okay, now look at this case. Let's say आपण आता एक एक्झाम्पल घेतलं होतं, युजर नेम. ओके, कॅन वी टेक फ्रॉम द युजर नेम, युजर कन्सोलवरून घ्यायचं. हाऊ टू टेक? इनपुट, एंटर युजर नेम.
आपण घेऊ शकतो, करेक्ट. देन आय वॉन्ट टू टेक द पासवर्ड ॲज वेल. पास हाऊ टू टेक इनपुट, एंटर पासवर्ड. युजर नेम पण घेतोय आणि पासवर्ड पण घेतोय. नाउ आय वॉन्ट टू चेक मल्टिपल कंडिशन्स. सो हिअर आय एम रायटिंग प्रिंट. I am writing username equal something is Adi. Okay. And look at this. I'm writing and password equal 1234. Guys, can you check it? This is one condition. This is second condition. I want to satisfy these two conditions. Okay, जर या दोन्ही satisfy झाले तर output true, नाहीतर output will be false. Can you check it? Now let's take the username. Okay, so username मी घेतलं something Adi and password I am taking 1234. Can you check it what we are getting? True. Let me run again. काय भेटते बघा रे? Username Adi, password is 1234. Adi, check Adi. It's true, yes. And password 1234, yes, correct. म्हणजे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात, लक्षात घ्या. दोन्ही जर सॅटिस्फाय झाल्या तरच तुम्हाला आउटपुट काय भेटतं, ट्रू. लक्षात घ्या. पण सर असं पण होऊ शकतं ना, लाईक सी, इफ आय कॉपी दिस, आय एम रायटिंग समथिंग, युजर नेम इक्वल लेट्स से राम and password is 1234. Now what happened, guys? तर होतंय काय, फर्स्ट कंडिशन इज विल बिकम फॉल्स बिकॉज युजर नेम इज नॉट राम. आय एम पुटिंग आधी and password correct आहे, पासवर्ड लाईक ट्रू, पासवर्ड ट्रू. एक कंडिशन इक्वली फॉल्स इक्वली ट्रू, याचा रिझल्ट काय येतो तुमच्या समोर. लुक ॲट दिस. युजर नेम आय एम गिविंग राम, पासवर्ड 1234. नाउ कॅन यू चेक इट? राम इज मॅचिंग विथ, सॉरी लेट मी राईट हिअर, सॉरी मला आधी द्यायचे, नॉट राम, सॉरी. लेट मी रन अगेन. मला आधी द्यायचं युजर नेम, या. सो आधी युजर नेम काय आला, आधी. आधी इज इक्वल राम. नो, कंडिशन बिकम फॉल्स. 1234 is like equal 1234, yes. Look at this, 1234. एक ट्रू एक फॉल्स, आउटपुट शुड बी फॉल्स गाइस. लक्षात ठेवा. ओके, दोन्ही ट्रू, देन ओनली आउटपुट विल बी ट्रू. हिअर आय मीन राईट, दिस इज ऑल्सो ट्रू अँड दिस इज ऑल्सो ट्रू. दोन्ही कंडिशन ट्रू असतील तरच आउटपुट काय येईल, ट्रू. एक फॉल्स आहे आणि एक ट्रू आहे, आउटपुट फॉल्स. लक्षात ठेवा. अँड इज व्हेरी स्ट्रिक्टली गाइस, व्हेरी व्हेरी स्ट्रिक्टली. जसं मी आता एक्झाम्पल दिलं, तुम्हाला मूव्ही बघायला जायचं, तुम्ही काय म्हणाल, जवळ आपलं खर्च पण कमी झाला पाहिजे आणि माझा दोस्त पण सोबत पाहिजे, देन ओनली आय विल कम फॉर द मूव्ही. तर झालं काय इथं, खाली काय झालं, खर्च जास्त आहे, दोस्त सोबत आहे, उपयोग नाही. आय एम नॉट कमिंग फॉर द मूव्ही, मूव्हीला मी जात नाहीये. कधी कधी असं होऊ शकतं, लेट्स से इकडली जी कंडिशन आहे मित्रांनो, ही ट्रू होऊ शकते, दिस कंडिशन इज ट्रू आणि समोरची फॉल्स. इट्स पॉसिबल. लेट्स से युजर नेम आधी आहे पण पासवर्ड इज समथिंग 1111. नाव इन दॅट केस ऑल्सो विल गेट फॉल्स. लक्षात ठेवा. युजर नेम इज आधी, करेक्ट आहे. लुक ॲट दिस, आय एम गिविंग युजर नेम आधी, बट पासवर्ड 1234. Password is not matching with this one. Still output what false. म्हणजे इकडं इकडं ट्रू आहे, इकडं फॉल्स आहे, तरी पण फॉल्स. अरे गेटिंग माय लॉजिकल अँड इज व्हेरी स्ट्रिक्ट. यू वॉन्ट बोथ कंडिशन सॅटिस्फाय, दोन्ही सॅटिस्फाय पाहिजे. सर जर दोन्ही पण चुकल्या तर मग, लेट्स से युजर नेम यू आर गिविंग रॉंग and password you are giving something 1111. Now both condition has been false, result always false. आता तर विषयच नाही होय, आता तर विषयच नाही. हे पण फॉल्स होत आहे आणि इकडलं पण फॉल्स होत आहे, false and this is also false. So now can you check it? I am giving username Adi, password 1234, both are false, output false. एकदाच ट्रू येतोय हा, एकदाच. कधी रे, जेव्हा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड असतील. दोन्ही कंडिशन, दिस वन ऑल्सो दिस वन ऑल्सो. इट इज लाईक, मी एक्झाम्पल देत असतो याचं, की लाईक अँड यू कॅन ट्रीटेड ॲज अ, आजच्या काळामध्ये मुलींच्या अपेक्षा, एव्हरीथिंग दे वॉन्ट और त्यांची फॅमिली असेल राईट, सगळंच पाहिजे त्यांना, एव्हरीथिंग. लाईक काय काय पाहिजे, पोराला जॉब पाहिजे, पोराला शेती पाहिजे, परत काय पाहिजे रे, पोराला समथिंग गाडी पाहिजे,
चांगलं 2 BHK चा फ्लॅट पाहिजे. ओके, एव्हरीथिंग. एक जण म्हणला, ठीक आहे ना, जॉब आहे पण शेती नाहीये. नो, शादी कॅन्सल. म्हणजे एव्हरीथिंग इज गोइंग टू गाईज सॅटिस्फाय. देन ओनली ट्रू. देन ओनली शुभ मंगल सावधान. अदरवाईज नो. एवढं सगळं पाहिजे. कधी माहितीये का? ॲट द एज ऑफ 30 म्हणजे लय झालं 30. 27-28 पर्यंत तरी ॲटलीस्ट यू शुड हॅव ऑल दीज थिंग्स. अँड दॅट आर द एक्सपेक्टेशन्स फ्रॉम द गर्ल साइड. येस ऑर नो? पोरींनो, मी चुकीचं आहे का? मला सांगा. इज इट ट्रू ऑर नॉट? इट इज ट्रू. आजकालची सिच्युएशन ही आहे. त्यामुळे पोरांनो, होय पोरांनो, एवढं सगळं करावं लागणार आहे. देन ओनली व्हॉट? काय? संसार बंधनात तुम्ही अडकणार. येतं लक्षात. सो अँड ट्रीटेड ॲज अ दिस वन. एव्हरीथिंग अँड ऑन लाइक सॅटिस्फाय. आता तुम्ही 2 कंडिशन लिहिल्यात. इथं किती कंडिशन आहेत? 1, 2, 3, 4, 5. सर जर मी 5 कंडिशन लिहिल्या तर? लक्षात ठेवा, 5च्या 5 कंडिशन ट्रू पाहिजे. देन ओन्ली अँड म्हणेल ट्रू. लिहू शकतो आपण, येस, बिनधास्त लिहू शकतो. लेट सपोज यू हॅव 2 व्हेरिएबल्स. A equals to 10. तुमच्याकडे 2 व्हेरिएबल्स आहेत. B equal to 20. And you are going to write print A equal B. Then I am writing C and A less than B. Then I am writing and A greater than B. Then I am writing A and A not equal. एवढ्या पण कंडिशन तुम्ही लिहू शकता बरं का. पण त्याचा आन्सर काय येणार आहे? इट्स डिपेंड ऑन द आउटपुट. इट्स डिपेंड ऑन द आउटपुट. लाइक सी, ए इक्वल बी चा रिझल्ट काय? फॉल्स. संपला. इथंच विषय संपला. याचा आउटपुट फॉल्स. डोळं झाकून फॉल्स येणार. राईट. लेट मी कमेंट दिस कोड. कारण पहिलीच कंडिशन काय आहे? फॉल्स आहे. पुढं म्हणजे चेक करायचा विषयच नाहीये. अरे काय येतोय आणखीन? लेट मी रन अगेन. ओके, लुक ॲट दिस. व्हॉट इज दिस? फॉल्स. कारण हीच कंडिशन फॉल्स झाली. ही ट्रू आहे. ए लेस दॅन बी ट्रू आहे. ए ग्रेटर दॅन बी फॉल्स, हे पण फॉल्स आहे. हे ट्रू आहे. हे बघा, हे ट्रू आहे आणि हे ट्रू आहे. 2 ट्रू 2 फॉल्स. फॉल्स. बिकॉज अँड वॉन्ट्स एव्हरीथिंग सॅटिस्फाय. दिस सॅटिस्फाय. हे पण सॅटिस्फाय झालं पाहिजे. हे पण ट्रू, हे पण ट्रू. देन ओनली ट्रू. मग तुम्ही 100 कंडिशन लिहा. 99 कंडिशन बरोबर आहेत, एकच बरोबर नाही. तरी पण रिझल्ट काय असेल? फॉल्स असेल, फॉल्स. सो अँड इज व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट गाईस. अँड इज व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट. अँडचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवा. इफ बोथ आर ट्रू, देन ओनली ट्रू. वन फॉल्स, वन ट्रू, फॉल्स. वन ट्रू, फॉल्स, फॉल्स. Both are false, false. There can be 2 conditions, there can be more than 2 conditions. Okay? ठीक आहे सगळ्यांना? Now, yes, anyone want to ask the question, guys? कोणाला काही क्वेश्चन आहे याच्यामध्ये? Fine. So there is something called OR. Yes? Ask the question. सर याच्यामध्ये आपण जावामध्ये ते सिम्बॉलिकल रिप्रेझेंट करत होतो ना सर. हम्म, हम्म, हम्म. याच्यामध्ये स्टेटमेंट मध्ये आपण करतोय ना, हम्म, हम्म, हम्म. अँडचा सिम्बॉल तो अँड सारखा असतो आणि जो आपला तुम्ही आता जे करताय ते अँड नाव लिहिताय सर तिथं. बरोबर. मग ते इथं नसतं सिम्बॉल रे तसं. सी जावा मध्ये यू आर रायटिंग समथिंग लाईक दिस अँड. इथं चालत नाही भाऊ हे. ओके, इथं हो अँड असंच लिहावं लागतं. ठीक आहे. येस म्हणून तर सर. लिहिलंय मी असं. हे बघ, इथं याला सिम्बॉल बिम्बॉल काही सुद्धा नाहीये, जे जावा मध्ये होतं C++ मध्ये. इथं नाही येतच. हो सर. इथं अँडला अँडच, ऑरला ऑरच. सो नाव लेट सी ऑर. हा ऑर थोडासा फ्लेक्झिबल आहे. ऑर काय म्हणतो माहितीये का? ठीक आहे ना, जॉब आहे ना, बाकी काय दोघं मिळून घेऊ. चालेल, चालेल, राईट. सो ऑर इज व्हेरी फ्लेक्झिबल गाईज. हे बघा, निवांत येत आहेत पोरं. 10चं लेक्चर चला, 10:30ला जाऊ, निवांत जाऊ, त्यात काय एवढं. कुठं लाखात फीस दिली होय मी एवढं लोड घ्यायला. असं जर तुम्ही फील करत असाल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मित्रांनो, प्रिय मित्रांनो, काही उपयोग नाहीये. ओके. टाइम मॅनेजमेंट मी पहिल्या दिवशी सांगितलं, राईट. तरी पण निवांत येतात. निवांत आपलं, सर तुमचं चालू द्या. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येईल. जेव्हा जायचंय तेव्हा मी जाईल. तर बघा, या एजला तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही, राईट. यू आर मॅच्युअर. तुम्ही मॅच्युअर आहात.
काही जण माझ्यापेक्षा पण मोठे आहेत. म्हणून तुम्ही मॅच्युअर आहे. तुम्हाला सांगायची गरज नाहीये, की लाइक इफ यू आर पेइंग समथिंग राइट, देन यू नीड टू बिकम लाइक व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. तुम्ही 10 म्हणजे 10 ला आलंच पाहिजे भाई. तुम्हाला तुमच्या त्या पैशाची व्हॅल्यू वाटत नाही का? राइट? यू आर पेइंग सम मनी अँड यू आर लाइक कमिंग फॉर द क्लास ॲट 10:20. हे 20 मिनिटं जे झाले तुम्हाला वाटत नाही, "यार, माझं हे मिस झालं." असं वाटत नाही का? असं म्हणजे मला तर वाटलंच ते. हे वाटलं पाहिजे रे. सर आम्ही कुठं पैसे देतो? आमच्या घरचे देतात. मरणागच आहे ना, आम्हाला काय घेणं-देणं? अशी पण पोरं आहेत बाबांनो, काय सांगायचं? डायरेक्ट म्हणतात, "सर घरचे देतायत." तिकडे बाप माझा मरतोय, आई मरते काम करून. मला काय घेणं-देणं आहे? या माइंडसेटची दुनिया आहे. या माइंडसेटची जेन जनरेशन आहे. कसली? जेन काय उपयोग नाही त्यांचा. काही उपयोग नाही. त्यामुळे त्यांनी जरी पैसे पे केले असेल, तर व्हॅल्यू ठेवा. तुम्ही केले असेल, तर तुम्हाला तर व्हॅल्यू असेलच, राइट? त्यामुळे टायमिंगवरती या. इम्पोर्टंट आहे, तुमच्यासाठीच आहे, राइट? आता बेसिक कन्सेप्ट चालू आहेत. पुढं गेल्यानंतर भाई महत्त्वाच्या कन्सेप्ट चालू होतील, लाइक कलेक्शन असेल, हुक्स असेल, डेटाबेसचं कनेक्शन असेल, एस असेल. त्यावेळेस मात्र एक जरी स्टेप हुकली, पुढली स्टेप समजतच नाही. आर यू एबल टू अंडरस्टँड? ही लाईन जर नाही समजली, याच्या खालची लाईन समजत नाही. हे कधी होतं? ज्यावेळेस आता पुढे आपण हुप्स वगैरे शिकू. त्यामुळं याच्यावर पुढली लाईन डिपेंड आहे. प्रोग्रामिंगमध्ये तसंच असतं. जे काल शिकलात त्याच्यावर आजचं डिपेंड आहे. जर तुम्हाला व्हेरिएबलच नाही आला, तर तुम्हाला हे काय जमणार आहे? राइट? आर यू गेटिंग माय पॉइंट? इतिहास भूगोल नाहीये हा. पाठ करा, रटा, या. नो. कालच्यावर आजचं डिपेंड आहे. काल जर केलं तर आज जमतंय, नाहीतर जमतच नाही. ओके. काही जण इथं असतील दे डोंट नो अबाउट द प्रोग्रामिंग. बट प्रोग्रामिंगचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. प्रोग्रामिंगला मित्रांनो, हे बघा, तुम्ही करियर चूज करताय प्रोग्रामिंगमध्ये, इट्स व्हेरी गुड. ओके. खूप चांगला डिसिजन आहे. बट इफ यू वॉन्ट टू सर्व्हाइव्ह इन द प्रोग्रामिंग, सर्व्हाइव्ह करत नाहीत खूप जण. चूज तर करतातच. सर्व्हाइव्ह करण्यासाठी म्हणजेच काय? त्या फील्डमध्ये राहण्यासाठी, टिकून राहण्यासाठी मित्रांनो, कन्सिस्टन्सी लय महत्वाची आहे. बघा काही ठिकाणी लागत नाही कन्सिस्टन्सी, बट प्रोग्रामिंगमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. सातत्य म्हणजे असं दररोज कोड करायचा? हो. दररोज कोड करायचा, दररोज कोड लिहायचा, दररोज कॉन्सेप्ट वाचायचा. दररोज पाहिजे बरं काय. कन्सिस्टन्सी पाहिजे. प्रॅक्टिस दररोज पाहिजे. तुम्ही 1-2 दिवस जरी मिस केले तरी चौथ्या दिवशी तुम्हाला वाटेल, "अरे, हे काय एक्झॅक्टली मला तर काहीच कळलं नाही." बघा गॅप पडल्यानंतर तुम्हाला वाटतं काही जण फुल स्टॅकचा कोर्स करतात. सर 6 महिने झाले सगळंच विसरले. धिस इज प्रोग्रामिंग. इव्हन अरे आम्ही ज्यावेळेस कंपनीमध्ये जातो, आम्ही लेट्स सपोज लीव्ह टाकली 5-10 दिवसाची. आम्ही 10 दिवसानंतर केलं तर आम्हाला कळत नाही कुठं चालू होतं प्रोजेक्ट आणि काय चालू होतं प्रोजेक्टमध्ये. आम्ही ब्लँक होतो. आम्हाला परत रिवाईज करावं लागतं सगळं. अरे, हे चालू होतं आपलं. हा कोड होता, इथं डिबगिंग चालू होती. राइट? फक्त 10 दिवसाच्या ब्रेकने पूर्ण ब्लँक होतो माणूस. कारण प्रोग्रामिंग आहेच तशी. प्रोग्रामिंगला कन्सिस्टन्सी लागते. प्रोग्रामिंगला प्रॅक्टिस लागते. ब्रेक नावाचा विषय सोडून द्या तुम्ही. हं, एक दिवस जरी ब्रेक झाला, तरी सुद्धा मित्रांनो, असणारा प्रोग्राम तुमच्या डोक्यात काय बसणार नाही. इट्स टेक टाईम. ओके. त्यामुळे 2 गोष्टी लक्षात ठेवा रे बाबा. कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस. डेली यू नीड टू डू द प्रॅक्टिस. डेली यू नीड टू लाइक बिकम अ कन्सिस्टन्स. ओके. आजपासून मी असाइनमेंट सेंड करतोय. ठीक आहे. सो एव्हरीवन नीड टू डू दॅट. वेल मी नाही शेअर केले, बट फ्रॉम टुडे यू विल गेट द असाइनमेंट. बघा हा जो ऑर आहे, ऑर इज लाइक समथिंग ऑप्शनल. ओके. ऑप्शनल म्हणजेच एक कंडिशन फॉल्स, इट्स फाईन. टोटली फाईन. फॉर एक्झाम्पल, देर इज अ एज. Age is 24. Okay. Now I am checking. Is age is something. Age is something greater than 18. And here I am using or. Guys, can you check it? Now age is greater than equal to 80. Yes. Sir, age है नाही. हा सॉरी. 18 पेक्षा एज मोठा आहे का? येस आहे. 60 पेक्षा एज लहान आहे का? 60 पेक्षा पण लहान आहे. एज 18 पेक्षा मोठा आहे, 60 पेक्षा लहान आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन काय झाल्या? ट्रू झाल्या ना. बोथ कंडिशन्स आर ट्रू. एज जे आपण लिहिलंय ते 18 पेक्षा मोठं आहे, 60 पेक्षा कमी आहे. ऑर सांगतोय जर दोन्ही ट्रू असतील तर बाबांनो माझा रिझल्ट पण ट्रूच असणार आहे. Look at this. But sir, in that case, let's see. Print. I'm writing age is something less than equal to 80.
ओके. एज हे 18 पेक्षा लहान आहे, मी एक कंडिशन लिहिली. सो आपल्या डोळ्यासमोर आहे एज 18 पेक्षा लहान नाहीये. आणि हिअर आय एम रायटिंग एज इज ग्रेटर दॅन समथिंग 18. एज 18 पेक्षा मोठा आहे. एक कंडिशन काय लिहिली, एज लहान आहे 18 पेक्षा, एक एज 18 पेक्षा मोठा आहे. तर और काय सांगतो माहितीये का, ही कंडिशन फॉल्स आहे. एज 18 पेक्षा लहान आहे का, नाही. एज 18 पेक्षा जास्त आहे का, हो. 24 इज ग्रेटर दॅन 18, राइट. पण एक फॉल्स आहे, एक ट्रू आहे. स्टील और इज सेइंग दॅट ओके चलेगा रे बाबा, एक तर ट्रू आहे ना, तेच कॅन यू चेक इट. एक तरी ट्रू आहे, दॅट मीन्स दिस कंडिशन इज ट्रू, दिस इज फॉल्स. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. But this is true, na? So output will. Sometime what happen? Sometime equally condition true असू शकते, like greater than 18 and equally असू शकते less than 18. Now what happen? First condition will become true and second is false. याचं पण आउटपुट येतं ट्रूच, कारण एक तरी ट्रू आहे ना. एक ट्रू पाहिजे बरं का, 100 कंडिशन असू द्या, 99 कंडिशन चुकतायत, एकच बरोबर आहे, और काय म्हणेल, जिंदाबाद ट्रू. बघा 3 केसमध्ये आउटपुट ट्रू आहे, इथं 3 केसमध्ये आउटपुट फॉल्स आहे, इथं 3 केसमध्ये आउटपुट ट्रू आहे. इथं फॉल्स कधी होतं माहिती आहे का, दोन्ही ज्या वेळेस चुकतात, एज लेस दॅन 18 and I'm writing age equal 18. Just a minute guys. Okay, yeah, fine. Okay, done. So now look at this. इथं काय झालं रे बघा, इथं पहिली कंडिशन पण फॉल्स झाली आणि दुसरी कंडिशन पण फॉल्स. दोन्ही जर फॉल्स असतील तर रिझल्ट मात्र फॉल्स येईल. एकाच केसमध्ये फॉल्स येतो बरं का. कधी, दोन्ही चुकल्यावर फॉल्स, दोन्ही कंडिशन नॉट सॅटिस्फाय, then only or will return what, false guys. Okay, fine everyone. Last we have that is not, लॉजिकल नॉट. याचं काम आहे होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करणे. म्हणजे काय, म्हणजे सी, लेट्स सी वी हॅव एज समथिंग कॉल्ड 10 and here I'm writing print age is equal 10. आता कुणी सांगितलं डोळं झाकून एज 10 आहे का, आहे ना सर, ट्रू आउटपुट असणार आहे, हे बघा. पण मी जर याच्या आधी फक्त इथं लिहिलं नॉट, झालं ना. काय होतं, ट्रू होतं ना आधी. नॉट लिहिल्या लिहिल्या काय झालं, फॉल्स. याला रीड कसं करायचं, नॉट एज इक्वल 10, म्हणजे एज इक्वल 10 नाही असं तुम्ही म्हणताय. पण तुम्ही जे म्हणताय ते चुकतंय. काय इट इज, कारण एज इक्वल 10 आहे. नॉट काढलं आउटपुट इज ट्रू, राईट. बट नॉट लावलं आउटपुट इज वॉट, फॉल्स. म्हणजे ट्रूचं फॉल्स करतो हा आणि फॉल्सचं ट्रू पण करतो बरं. सी, लेट्स से यू आर रायटिंग एज इज ग्रेटर दॅन 18. सो नाव एज 18 पेक्षा मोठा आहे का, नाही ना, फॉल्स येणार आहे. पण तुम्ही जर म्हणले नॉट, फॉल्स येत होतो, काय येणार आता, ट्रू येणार. ट्रूचं फॉल्स आणि फॉल्सचं ट्रू करायचं काम कोणाचं आहे, लॉजिकल नॉट. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला इफ मध्ये मी आणखीन दाखवेल. ओके, आता सध्या एवढंच लक्षात ठेवायचंय, नॉट विल चेंज द रिझल्ट. नॉट काय करेल, रिझल्ट चेंज करेल. ओके, येस, एनी क्वेश्चन, बोला. कोणाला क्वेश्चन आहे का, हात वर केलाय, बोला की. सर नॉटला कम्पेअर नाही करतायत का? नॉटला कम्पेअर म्हणजे आय एम नॉट गेटिंग. सर हम्म,
बोला की. नॉटला कम्पेअर नाही करतायत का? नॉट कसं कम्पेअर करणार दादा? कम्पेअर कशाला करता येतं? ऑपरँड्सला. हे ऑपरेटर आहे रे बाबा. ऑपरँड्स. 10 इज ऑपरँड्स. ऑपरँड्स कळते सगळ्यांना. त्याला कम्पेअर करता येतं. नॉटला कसा कम्पेअर करणार आहे? नॉट हा ऑपरेटर आहे. अँडला कम्पेअर करता येतं. ऑरला करता येतं. राईट? येस. बोला. बोला की. सर नॉट मध्ये फक्त अपोजिट घ्यायचं का? तर ट्रू असेल तर फॉल्स. आपण नाही घ्यायचं. तू स्वतः सर करतोय. नॉट मध्ये अपोजिट घ्यायचे का म्हटलं? अरे दादा, ऐक मी काय सांगतोय. आपण काहीच ऑपोजिट नाही घ्यायचं. तू स्वतः ऑपोजिट करतोय ना. लुक ॲट दिस. आधी याचा रिझल्ट काय होता तू सांग मला. एज इक्वल इक्वल 10. हो ट्रू का फॉल्स? ट्रू. मग नॉट लावल्यावर हा काय करतो? बरोबर. फॉल्स करतो. आपण नाही करत हे. आपण फक्त नॉट लावायचं. फॉल्स बरोबर. हा ट्रूचा फॉल्स करतो. आणि जर फॉल्स असेल तर बाय डिफॉल्ट हा काय करेल? ट्रू करेल. उलट करेल. एवढंच. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना आता? ओके. ट्रू करेल. येस. ट्रूचं फॉल्स अँड फॉल्सचं ट्रू. येस. सिम्पल. हे बघा आणखीन एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे तुम्ही म्हणाल. लेट्स से समवन इज मॅरिड. ओके. इज मॅरिड. आय एम सेइंग ट्रू. ओके. मॅरिड आहे का? हो. इफ आय प्रिंट इज मॅरिड, आउटपुट काय भेटेल आपल्याला? ट्रू भेटेल. राईट? इफ आय रन दिस आउटपुट इज ट्रू. कारण इज मॅरिड मध्ये ट्रूच आहे. पण मी याच्या आधी लावलं नॉट इज मॅरिड. ट्रूचं फॉल्स. लुक ॲट दिस. राईट? म्हणजे उलटा रिझल्ट होतोय. ठीक आहे. नाऊ वी हॅव समथिंग कॉल्ड ऑपरेटर. लॉजिकल नंतर आपल्याकडे ऑपरेटर्स असतात ते म्हणजे 4th नंबर असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट ऑपरेटर्स. ओके. तेच यांचं काम काय बघा. असाइनमेंट ऑपरेटर्स नावावरून आपल्याला समजून यायला लागले की काहीतरी असाइन होणार आहे. सो वी हॅव समथिंग इक्वल टू. इक्वल टू आतापर्यंत आपण यूज करत आलोय गाईस. येस ऑर नो? हे बघ. व्हॉट इज दिस? एज इक्वल टू 10. दिस इज असाइनमेंट ऑपरेटर. राईट साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईडच्या व्हॅरिएबल मध्ये स्टोअर करायचं काम याचं आहे. राईट टू लेफ्ट बरं का. याची व्हॅल्यू इकडे जाते. इकडलं इकडे जाते. राईटचं लेफ्ट मध्ये जाते. लक्षात ठेवा. सो असाइनमेंट इक्वल टू येतो याच्यामध्ये. देन वी हॅव समथिंग प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, multiply by equal to, divide equal to, then we have exponent equal to, then we have floor division equal to, and mod equal to. सो जेवढे जेवढे अरिथमॅटिक होते ते सगळे आहेत. फक्त याला ऍड काय झालं? इक्वल टू इक्वल टू इक्वल टू इक्वल टू. सगळीकडे इक्वल टू आहे. ओके. त्याचा यूज बघ. याचा यूज पण खूप सिम्पल आहे. दोन गोष्टी असाइनमेंट ऑपरेटर करतात. असाइनमेंट डॉट पी वाय. Check it. So we have, let's say, variable called I have some balance here. Balance is something 2000. Okay. Balance is something 2000. Here I'm writing balance plus, let's say, 500. Balance मध्ये 500 add करा. Okay. And now here I'm printing the balance. Guys, look at this very carefully. Balance by default 2000. I'm adding 500. What do you think here? Balance value will increase by 500 and output will like 2500 or only 2000. What do you think? काय वाटते तुम्हाला ते मला? आउटपुट काय असेल? 2500 असेल का 2000 असेल? सर तुमचा आवाज खूप वेळा ब्रेक होतोय आज. आवाज ब्रेक होतोय? रिअली? जस्ट अ मिनिट. हा सर. सेम. हो सर ब्रेक होतोय. ओके. हो लेट सर. मी चेंज द 2-3 वेळा तरी खूप गेला. एकच मिनिट. मी परत नेटवर्क कनेक्ट करतो माझं. माइट बी वायफाय हॅव्हिंग सम इश्यू. वायफायला काहीतरी इश्यू आहे. लेट्स येस रिकनेक्ट. सर.
Okay, fine. So now I think it's fine, guys. Correct. आता आवाज ओके आहे बरोबर? Yes. Now look at this. What will be the output, guys? Yes. Can you guess? Can you guess what will be the output? Tell me. 2500 or 2000? Hmm? It's a very simple question. अवघड आहे का? 2000. Okay. Abhishek says 2000. 2500. 2500. Okay. Anyone else? 2500. Okay. 2500. Okay. Okay. So that means everyone is expecting like 2000 मध्ये 500 तर ऍड होतील. सिंपल आपल्या समोर आहे. Guys, if I run this code, can you check the output? 2000. इथंच पोरं चुकतात. Why 2000? Mrunali is correct. Mrunali is correct. Okay. Abhishek is correct. तिथे आपण इक्वल टू यूज नाही ना केलं त्यामुळे येस, व्हेरी गुड. ऐका, ज्यांना वाटलं 2500 होईल त्यांनी काय केलं माहितीये का, बॅलन्स मध्ये 500 ऍड केले. ओ 500 ऍड केलं हो, पण परत ते बॅलन्सला द्यावं लागेल की. सो गाईज वी नीड टू हिअर लाईक दिस. बॅलन्स equal to balance plus 500. In that case only value become 2500. म्हणजे फक्त प्लस करून चालेल का? नाही, प्लस करून आलेला रिझल्ट परत याला द्यावा लागेल. आर यू एबल टू फॉलो मी? देन ओनली व्हॅल्यू बिकम 2500. 500 ऍड होतील बॅलन्स मध्ये, नाहीतर ऍड होतील का? नाही होणार. सिंपल आहे. आता हे जे तुम्ही केलंय, प्लस इथं आहे, इक्वल टू इथं आहे, याला असं न करता यू कॅन यूज बॅलन्स प्लस इक्वल टू 500. आउटपुट इज सेम. म्हणजे जी गोष्ट वरती झाली या स्टेटमेंट मध्ये, बॅलन्स मध्ये 500 ऍड झाले आणि परत इक्वल टू ने याला दिले गेले, सेम इथं तेच झाले पब्लिक. बॅलन्स मध्ये 500 ऍड झाले आणि इक्वल टू मुळे कुणाला गेले? याला गेले. जर तुम्ही इक्वल टू नाही लावला, जातात का रे? नाही. फक्त इक्वल टू मुळे व्हॅल्यू काय होते? ऍड झालेले 500 सकट याला जातात. सो दिस इज व्हॉट असाइनमेंट प्लस इक्वल टू ऑपरेटर. You getting my point? Similar, balance minus equal to 500. मायनस करा 500 आणि आलेला रिझल्ट इक्वल टू ने काय करा? याला देऊन टाका 1500. जर तुम्ही इक्वल टू नाही लिहिलं तर 2000 राहणार आहे. राईट? मायनस तर होतंय पण त्याला व्हॅल्यू जात नाहीये, लक्षात घ्या. म्हणून मायनस इक्वल टू. देन वी हॅव मल्टिप्लाय इक्वल टू. लेट्स से बॅलन्स मल्टिप्लाय इक्वल टू 2. Balance is 2000. 2000 into 2, 4000. Equal to ने 4000 याला देऊन टाक. So balance will become 4000. दोन गोष्टी होत आहेत येते लक्षात. काय काय होतंय रे? मल्टिप्लिकेशन पण होतंय, देन अँड असाइनमेंट पण होते. हे दोन गोष्टी इथं होत आहेत. फक्त एवढंच केलं तर मल्टिप्लिकेशन, हे लावलं की असाइनमेंट पण. राईट? तर लेट्स से वी हॅव बॅलन्स डिवाइड इक्वल टू 2. डिव्हिजन अँड असाइनमेंट दोन्ही गोष्टी होत्या. सो 2000 भागिले 2, 1000 देऊन टाका बॅलन्सला. फ्लोर डिव्हिजन पॉइंट येणार नाही, राईट? बाकी काय होणार आहे फ्लोर डिव्हिजन मध्ये? बॅलन्स फ्लोर डिव्हिजन इक्वल टू 2. इन दॅट केस 1000, पण पॉइंट इज नॉट देअर. देन देर इज अ एक्सपोनंट. बॅलन्स एक्सपोनंट इक्वल टू 2. इन दॅट केस व्हॉट हॅपन? 2000 गुणुले 2000, 2000 ची पॉवर, राईट? एक्सपोनंटचं काम आपण बघितलंय. 2000 गुणुले 2000, जे काय आउटपुट असेल ते तुमच्या समोर असेल. कॅन यू चेक इट? दॅट इज समथिंग 40 lakh समथिंग, राईट? ओके. And then there is a mod. Balance mod equal to 2. म्हणजे भागाकार करा 2000 चा 2 सोबत. 1000 भागाकार येईल, रिमाइंडर 0 येईल आणि ते रिमाइंडर याला द्या.
जर तुम्ही इक्वल टू नाही लावलं, दोनचं दोनच राहणार आहे, राईट? इक्वल टू मुळे असाइनमेंट पण होते, लक्षात घ्या. बाकी सगळे अरिथमेटिक ऑपरेशन्स होत आहेत मित्रांनो. फक्त एक एक्स्ट्रा काय होतंय रे? असाइनमेंट होते, दुसरं काय होतंय, राईट? प्लस आहे, मायनस आहे, सगळं आहे. फक्त इक्वल टू मुळे मित्रांनो परत ती व्हॅल्यू त्या व्हॅरिएबलला असाइन होते. क्लिअर आहे सगळ्यांना? तुला काय क्वेश्चन आहे याच्यामध्ये? असाइनमेंट ऑपरेटर्स. Any question, guys? Any difficulty to understand the assignment operators? Any difficulty? No? Okay. Let me take another example. See, let's say here we have something price. Price is product price is something 500. There is something quantity of the product also. Quantity is 5. Now I want to multiply this price into quantity, and again I want to give the price to this price. Okay, काय करावं लागेल? Price into equal to QTY. Done. आता होईल काय? प्राइस आणि क्वांटिटीचा गुणाकार 500 गुणिले 5. कसे गुणिले? 5. किती होईल? 2500. इक्वल टू ने काय करा? परत प्राइसला द्या. प्राइस विल गेट अपडेट. प्राइस अपडेट होणार की भाऊ? प्राइस मध्ये काय जाणार? 2500. Look at this. If you use only into, काय होईल इंटू केल्यावर? ची प्राइसची व्हॅल्यू ती तीच राहणार आहे, कारण असाइन नाही होणार ना. असाइनमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट? नाउ वी आर गेटिंग द प्राइस. If I write here, let's say I want to apply some discount, so I'm writing discount here, something 100 rupees discount I want to give. Then what we can do? Price minus equal to discount. म्हणजे जी प्राइस 7,500 आली त्यातनं 100 वजा करा आणि राहिलेलं 2400 परत याला द्या. सो नाव अपडेटेड प्राइस इज 2400, राईट? जर तुम्ही मायनस केलं फक्त दिलंच नाही, डिस्काउंट अप्लाय होईल का? नाही होणार आहे. So that's why equal to is very important. That's why assignment operators are very important. This is the shortcut, guys. Shortcut. Assignment is something shortcut. Clear as again? Where to use these operators? Widely used. Okay. Fine. Now, after the assignment operator, we have something called membership operators in Python. There is no any like increment decrement operator, guys. Okay, in the Python. जे तुम्हाला C++ मध्ये होते, प्लस प्लस, मायनस मायनस, राईट? इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट. नो नो नो, दिस इज नॉट हिअर. इथं नाहीये. मेंबरशिप ऑपरेटर आहे. मेंबरशिप मध्ये 2 ऑपरेटर येतात. एक येतो इन आणि दुसरा येतो नॉट इन. आता बेसिकली हे जे ऑपरेटर्स आहेत ना, हे ऑपरेटर वर्क होतात कशावरती माहिती आहे का? These operators work on string. Then we have collection. Inside the collection we have lots of things, right? What we have set, we have list, we have tuple, we have dictionary. याच्या वरतीच हे काम करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पण सर आपल्याला तर माहितच नाही की हे कलेक्शन. आपल्याला स्ट्रिंग माहित आहे. सो लेट्स यूज दिस ऑपरेटर ऑन ओनली स्ट्रिंग. परत आपण याच्यावरती पण यूज करू. ओके, आता सध्या कशावर यूज करू? स्ट्रिंग वरती. ओके, नॉर्मल व्हॅरिएबल वरती वर्क होत नाही बरं. 10 आणि 20 नो. नाव membership.py. Look at this. Here I am taking email. Email is something adi@gmail.com. I want to check inside this email there is @ is present or not. So we can write print. And here I am writing @in email. कोणतं ऑपरेटर आहे? In. This operator will check this value is present in this email or not. So can you tell me, @ is present or not? Yes. So it will return true. Look at this. If @ is not present, now it will return false. Simple and sweet, right? Is email contain @? तर व्हॅलिडेशन साठी आपण यूज करू शकतो. जर ईमेल मध्ये @ असेल तरच तो व्हॅलिड ईमेल मानला जाईल. त्यावेळेस आपल्याला हे ऑपरेटर किती मदत करेल?
बरोबर आहे. Then let's say if you want to check something, I have something username, okay. And in this username, I'm adding admin, comma, user. Two things I have added. And now I am checking here, print, comma, look at this, in username. या username मध्ये comma आहे का comma? हे सुद्धा चेक करू शकतो का? Look at this. So it is saying true. Comma is there. Can I check in this username admin is there or not? Admin is there. Yes, admin is there. In this username user is there. That is true. User is there. To check particular character, particular string in like user, this particular string is not string or not. Let's say we have something. Let's say cities. Okay, here I am adding something cities: Pune, Mumbai, Delhi, and I want to check Mumbai in cities or not. Inside this city, there is Mumbai or not? If yes, it will return true. Mumbai is there. I am checking, let's say, Dharashiv is there or not. जे की माझं गाव आहे. No, Dharashiv is not in the cities. Inside cities, there is no in Dharashiv. Pune is there. Pune is there. But if you check, guys, small Pune is there. Small Pune is there. No, small Pune is not there. Small Pune is not there. Capital Pune is there. Right? So case sensitive आहे बरं का? Case sensitive आहे. So I think you got it. In is used to check particular character is present in the string or particular value is present in the set, list, tuple and all. Okay. त्याचे एक्झाम्पल आपण नंतर बघू. आता आपल्याला कलेक्शनचा काय सी पण माहित नाही. आता याचा सका भाऊ नॉट इन. नॉट इन हा नॉट इन खूप सिंपल आहे. लेट्स सी आय एम टेकिंग सिटीज हिअर अगेन. आता बघा नॉट इन उलट चेक करतो. कसं चेक करतो बघ. हिअर आय एम रायटिंग दॅट इज पुणे नॉट इन सिटीज. नॉट इन सिटीज. पुणे सिटीज मध्ये नाहीये म्हणतोय मी. काय म्हणतोय? पुणे नाही सिटीच्या मध्ये. पुणे सिटी मध्ये नाहीये. आपण जे बोलतोय तेच खरं बोलतोय का चुकीचं बोलतोय? डायरेक्ट काय मिळेल? येडा आहे का बाबा? पुणे तर आहे की तू नाही कसं म्हणतो? बट इफ आय से धाराशिव इज नॉट इन सिटीज. नाउ आय एम टेलिंग ट्रूथ. धाराशिव कुठे आहे? नाही ना. खरंय खरंय खरंय. Right? If your statement is correct, you will get true. If your statement is wrong, output is false. So this statement is true because Dharashiv is not part of the city. Right? Not in. Not in. Right? Also we can check, let's say, email. Here I am writing adi.com. And here I am checking print. At the rate not in email. At the rate not in email. Answer is correct. True. At the rate email मध्ये नाहीच ना. जर नसेल तर आपण मेसेज काय देणार? ईमेल इज इनव्हॅलिड. इफ मध्ये टाकणार आपण ही कंडिशन. राईट? नॉट इन. इट इज यूज टू चेक पर्टिक्युलर कॅरेक्टर इज नॉट प्रेझेंट. इफ इट इज नॉट प्रेझेंट इट विल रिटर्न ट्रू. आणि इन म्हणजेच काय? इट्स प्रेझेंट. इट्स प्रेझेंट. ठीक आहे. Now there is another one operator that is something called sixth one operator. Okay. Identity operator. Identity operator. This operator is also used to check identity of particular variable. It can be work on like your normal variable as well. सगळीकडे वर्क करतो. याच्यामध्ये दोन ऑपरेटर येतात. एक म्हणजे is आणि दुसरा येतो is not. How many operators are there, guys? Is and is not. Okay, now look at this. So pay them. Let me go here identity.py. Okay, let's say there is a two variables. One is number 1, that is 100. Second is number 2, that is also 100. Two numbers are there. Here I am saying that print. Okay, inside that I am saying is number 1 is number 2. Guys, look at this. Number 1 is number 2. That means number 1 value is what? 100. Number 2 value is what? 200.
म्हणजे नंबर 1 हाच नंबर 2 आहे. आन्सर इज रॉंग और राइट? करेक्ट ना? बिकॉज दोघांची व्हॅल्यू काय सेम आहे. But let's say 34. Now number 1 is number 2? No. Both are not pointing to the 100. So number 1 is not number 2 because both values are incorrect. Look at this. Number 1 is number 2. So sir, आपण ज्या वेळेस इक्वल टू लावतो, स्टिल व्हॉट वी गॉट आउटपुट ट्रू. मग इक्वल टू असताना इज कशाला यूज करायचं? बघा, इक्वल टू असताना इज कशाला यूज करायचं? लक्षात ठेवा, इक्वल टू इज चेकिंग दिस व्हॅल्यूज हिअर. बट तुमचा जो इज आहे ना, इज इट इज चेकिंग द आयडेंटिटी ऑफ दिस टू व्हॅरिएबल्स. आयडेंटिटी म्हणजे काय? इट इज ऑल्सो रेफरिंग द मेमरी. मेमरी ऍड्रेस सुद्धा चेक करतोय. मेमरी ऍड्रेस चेक्ड बाय इज ऑपरेटर. ह्या दोघांना सेम व्हॅल्यू आहे, म्हणजे या दोघांना जी मेमरी भेटली ही सेम आहे. व्हॅल्यू तर सेम आहेच, पण याची मेमरी सुद्धा सेम आहे. म्हणजेच यांचा याची जी आयडेंटिटी आहे, ऍड्रेस आहे, इज सेम. सो दॅट्स वाय वी आर गेटिंग ट्रू. इक्वल टू मध्ये फक्त व्हॅल्यू चेक होते. इवन इज विल चेक, लाईक बघा, इज हा पण चेक करतो. लेट सपोज तुम्हाला एखाद्या व्हॅरिएबलला व्हॅल्यू नाही द्यायची, नेम, सो यू कॅन पास हिअर समथिंग कॉल्ड नन. वी हॅव स्पेशल character here, that is none. I don't want to pass anything. If you print the name, so you are getting what? None. None is like in Java we have null. Java मध्ये null आहे बघा, null. Same thing we have none here. आता you can check. You can check. Name is none. Name is none. So it will return what? True. Look at this. If you check here, name equal none. Now what we are getting? Still we are getting true. Now इक्वल टू is checking value guys. इथं व्हॅल्यू चेक होते आणि इथं मात्र मेमरी ऍड्रेस चेक होतो. हा डिफरन्स तुमच्या लक्षात पाहिजे. ओके, वर्किंग इज सिमिलर. 90% वर्क इज सिमिलर. इक्वल टू and is. Okay, and even we have something called not equal to. Name is not equal to none, so output will false. But not equal to आएगा नहीं ना. Same here we have is not. नेम इज नॉट नन. आपण जे बोलतोय त्याला काय अर्थ आहे? आपण म्हणतोय नेम नन नाहीये. अरे आहे की बाबा, नेम इज नन गाईस. आपण जे बोलतोय ते चुकतंय, त्याच्यामुळे हा काय म्हणेल? फॉल्स म्हणेल. फॉल्स. गेटिंग माय पॉइंट? लुक ॲट दिस. नेम इज नॉट नन. नेम इज नन रे बाबा. ओके, फाईन. क्लिअर आहे सगळ्यांना? That is and is not operator. Is there and is not is there. ठीक आहे? These are identity operator whose are checking the memory address of your variables. Fine, fine. Okay, so how many operators we have covered guys? Arithmetic, relational, logical, assignment, membership and identity. Okay, so there is one operator we have, that is bitwise. But guys, this operator is not too much important. It's not important. एवढे इम्पॉर्टंट नाहीये. सो वी आर नॉट गोइंग टू कव्हर दिस ऑपरेटर. याचं रिझन सांगतो. इन इंडस्ट्री, ओके, व्हॉट एव्हर प्रोजेक्ट्स लाईक आय हॅव डेव्हलप टिल नाव इन द 4 years, एकदा पण मी याचा यूज केला नाही. एकदा पण. अरे किती माय पॉईंट, एकदा पण यूज नाही केला. इन द वेब डेव्हलपमेंट, इन द मोबाईल डेव्हलपमेंट, अजिबात यूजच नाहीये बिटवाईज ऑपरेटर. तुम्हाला मग बिटवाईज ऑपरेटर यूज कुठं होता? बिटवाईज ऑपरेटर यूज होता ज्यावेळेस तुम्ही मशीन लेवलला काम करा. मशीन लेवल सॉफ्टवेअर्स यू आर गोइंग टू डेव्हलप. देन these operators are very helpful. But मशीन लेवल सॉफ्टवेअर आजच्या घडीला 2% कंपनीज आर युजिंग. ओनली 2% मशीन लेवल सॉफ्टवेअर्स. ओके, त्यामुळे एवढे युजफुल नाहीयेत ऑपरेटर. कुठल्याही प्रोजेक्टमध्ये आपल्याला याची गरज 99% गरज पडत नाही. सो दॅट्स वाय जे गरजेचं नाही ते शिकून उपयोग नाही. इफ यू वॉन्ट टू एक्सप्लोर, यू कॅन एक्सप्लोर दिस.
तुम्हाला एक्सप्लोर करायचं तुम्ही एक्सप्लोर करा. But I'm not going to cover this topic, okay, in the operator, because this operator is not important. Other operators are very, very widely used in the projects. It can be arithmetic, relational, logical, and these operators. Okay, so this is not important operator. So I'm not going to cover this. Okay. So after the operators, we have to start something control statements, guys. Okay, but today we'll stop here. Control statements will start from tomorrow. Okay, and we are going to develop some projects also in that. Okay, so very important lectures are going to start from tomorrow. Okay, control statements. Okay, step by step we'll go. After that we'll see the function in Python. What is exactly function? Then we'll go for the collection topics. Then we'll go for the object oriented concept. So like the syllabus. Okay, tuple is immutable. Yes, correct, very good. Tuple cannot be changed. यूज कुठे होतात? प्रोजेक्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला समजेल. वेट फॉर द प्रोजेक्ट. आत्ताच जर मी ते सांगितले तर लिंक नाही लागणार. ओके, सो वेट फॉर द प्रोजेक्ट्स. इन प्रोजेक्ट एव्हरी ऑपरेटर आय एम गोइंग टू यूज टुमारो. एव्हरी अरिथमॅटिक दिसेल, रिलेशनल दिसेल, लॉजिकल, आयडेंटिटी, मेंबरशिप, सगळे ऑपरेटर आपण उद्याच्या प्रोजेक्टमध्ये यूज करतो. सो प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेस यूज होईल त्यावेळेस लाईक तुम्ही स्वतः म्हणाल ओके वी कॅन यूज आयडेंटिटी ऑपरेटर हिअर. Okay, so wait for the project. No, bitwise is not important, Manish. Don't worry about bitwise. Okay, why what like talking about bitwise घ्या ना सर. अरे गरजेचं नाही रे बाबा. गरजेचं आहे ते घ्या. जे गरजेचं नाहीये त्याला नका टच करू. No one will ask you, hey Manish, please tell me what is bitwise operator. नोट्स तुम्ही बनवा मित्रांनो. मी हे नोट्स तर शेअर करेलच, डोंट वरी. माझ्याकडे आणखी नोट्स आहेत त्या पण शेअर करेल. बट तुमच्या हाताकडून नोट ज्यावेळेस जातील त्यावेळेस तुम्हाला त्या आणखीन कळतील. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन, प्लीज राईट डाऊन द नोट्स बाय वॉचिंग द रेकॉर्डिंग. हे शेअर करेल मी, यात काय हे नाहीये, बट इट इज नॉट बेनिफिशियल फॉर यू. इफ यू राईट द नोट्स ऑन युअर ओन हँड, इट इज बेनिफिशियल फॉर यू. कळतंय सगळ्यांना? तुमच्यासाठी फायद्याचं आहे की तुम्ही स्वतःहून नोट्स लाईव्ह रेकॉर्डिंग बघून लिहा. रेकॉर्डिंग इज अवेलेबल लाईफ टाईम, राईट? रेकॉर्डिंग बघत 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 ऐकायची, रेकॉर्डिंग लिहायच्या, प्रॅक्टिस करायची. ऐकायची रेकॉर्डिंग लिहायच्या, प्रॅक्टिस. ॲटलिस्ट 2 टाइम्स वॉच द रेकॉर्डिंग. ज्यांना वाटतंय की मला थोडंसं डोक्यावरून चालल्यासारखं वाटतंय, गाईज प्लीज वॉच द रेकॉर्डिंग 2 टाइम्स. 2 वेळा तरी बघा रे बाबा, ॲटलिस्ट 2 टाइम्स. आय एम नॉट एक्सपेक्टिंग मोर. लाईव्ह नंतर 2दा रेकॉर्डिंग प्रत्येकाने बघितली पाहिजे. जर तुम्हाला वाटतंय कुठंतरी असं कॉन्फिडन्स येत नाहीये यार, मला कुठंतरी असं समजल्यासारखं वाटतंय, 2दा रेकॉर्डिंग बघा, प्रॅक्टिस करा. डेफिनेटली यू कॅन फील येस नाव आय कॅन लाईक शुअर दॅट इन पायथॉन आय हॅव गुड डिमांड. ओके, या आणखीन काय क्वेश्चन? टास्क आज लास्ट टास्क ग्रुपला चेक करायचे, ठीक आहे? टास्क ग्रुपला चेक करायचे सगळे. ओके, सर येस. सर दोन व्हेरिएबलची इक्वल टू ची समजा कंपॅरिझन केली तर व्हॅल्यू म्हणजे आउटपुट ट्रू आहे, पण इजनी आउटपुट फॉल्स येते, असं आहे का एक्झाम्पल? कारण तुम्ही म्हटलं की तो Yes. मेमरी ॲड्रेस चेक करतो. Yes, definitely we have that example. I will show you that example. Okay, please wait for the oops हां concept, हां connection concept. हो ओके. With the example न घेण्याचं reason like we don't have that concept covered, right? बरं बरं ओके. Yeah. Let's wait for this. Mhm.